परतूर तालुके के अकोली गांव में है। यहाँ पर भ्रष्टाचार को लेकर बहुत सी न्यूज़ वायरल हुए थे। आज एक चौकसी की टीम यहाँ पर आई थी, यानी इन्वेस्टिगेशन इंक्वायरी अभी हुई है और 8 से 10 दिन में उसकी रिपोर्ट आएगी। इस तरह की जानकारी अधिकारी और कर्मचारियों ने हमें दी है। चलिए यहाँ के अलग अलग नागरिकों से हम बात करने की कोशिश करते हैं। एकंदरीत जी चौकशी झाली त्यावर तुम्ही समाधानी आहात? नाही, पूर्ण समाधान तर नाही आहे, अर्धवट चौकशी झालेली आहे। अजून सिमेंट रस्ते, दलित वस्ती, रुलबन अंतर्गत झालेले, धनगर वस्ती अंतर्गत झालेले, भूमिगत गटार याची चौकशी करायचीच राहिली। पांधन रस्त्याची चौकशी केली साहेबांनी, तर त्याच्यामध्ये असं आढळलं की 6 रस्ते हे अर्धवट आहेत आणि निष्क्रिय दर्जाचे आहेत। दबई नाही त्याच्यावर, म्हणजे रोलर नाही, पाणी नाही, दगड असे विहिरीचे आणून टाकलेले आहेत, दगड फोडलेले नाहीत, हे साहेबाच्या निदर्शनात आलेलं आहे। आणि रस्ते जवळपास 5 रस्ते असे आहेत की ते अर्धवट भरले, पैसे पूर्ण 1 किलोमीटरचे उचललेत, रस्ता भरतो 550, 600, 700, 300, 400 मीटर रस्ते कमी भरलेले आहे, अतिशय निष्क्रिय दर्जाचे आहेत। ते आता अहवालमध्ये येईलच। आता एकंदरीत समजा जो अहवाल तर पूर्ण तुमच्या बाजूनेच लागणार आहे निश्चितच, कारण कामच भ्रष्टाचार झालेला आहेच। आणि पुढची काय दिशा राहील? पुढची दिशा काय, आमचं एवढंच म्हणणं आहे की जे शासनाने ग्रामस्थासाठी पैसे ग्रामपंचायतला दिले त्याचा योग्य वापर झाला पाहिजे। आमचं म्हणणं आहे, एक तर त्यांनी काम व्यवस्थित नंतर करून घ्यावं किंवा मग रिकव्हरी करावं। म्हणजे तुमची भूमिका एक तर काम पूर्णपणे व्यवस्थित झालं पाहिजे किंवा मग रिकव्हरी, शासनाने रिकव्हरी घेतली पाहिजे। गाव विकासाच्या संदर्भात सांगायचं झालं तर म्हणजे आत्तापर्यंत गावासाठी जो काही शासनानं निधी दिला आहे तो या गावाच्या विकासासाठी असतो, जनतेच्या कल्याणाकरता असतो। परंतु आमच्या गावामध्ये तसं झालेलं दिसत नाही, कारण की या गावचे जे काय रस्ते जे झालेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे केलेत, कारण की ते बजेटच्या हिशोबात काही त्यांनी तितका पैसा खर्च केलेला नाही। आणि या गावाचे गावाचे सरपंच, ग्रामसेवक आणि रोजगार सेवक आणि ह्या कामाशी संबंधित असलेले जे काही कर्मचारी असतील त्यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केलेला आहे। यामुळे शासनानं यांना एकच विनंती आहे, तुम्ही ह्या जे काय कामं झाले असते तुम्ही त्याची पाहणी करा, निरीक्षण करा आणि निरीक्षण करून तुम्ही जे काय तुम्हाला शासनाला अहवाल जो का सादर करायचा तो असं तो सादर करा। पण या इथून पुढं जर काही कोणी जर असे काम भ्रष्टाचार जर केले तर यांना असं दाखवून द्या की जो भ्रष्टाचार जर कोणी जर असं जर केला तर 7 पिढ्या बी त्याच्या अवलादीनं पुन्हा भ्रष्टाचार करू नये। हे काम जे आम्ही जर करतोय तर हे काय मुद्दाम जाणून बुजून करत नाहीत की कोणाचे द्वेष भावनेतून करत नाही। आमच्या गावाचा विकास झाला, एकतर्फी कामं, संडासमध्ये शोष खड्डे, एक खड्डा नाही, 3000 झाडं लावले, 30,000 झाडं लावले, 30,000 पुरस्कार घेतला। 300 झाडं त्यांनी दाखवून द्यावा, 300च्या झाडाच्या वर ह्या परिसरामध्ये मारुतीपासून ते खंडोबापर्यंत तू 300 झाडं दाखवा म्हणा, 30,000 झाडं दाखवून पुरस्कार घेता। हे खरं आहे काय? चालतं का? या तुम्ही सरपंचसुद्धा नाही, त्याला तुम्ही सरपंच नसताना ते की मी सरपंच आहे म्हणून पुरस्कार घेता, याची कुठेतरी दखल शासनाने घ्यायला पाहिजे। हे सरपंच त्यांची भावजाई आहे, हे माणूस जो बोलतो पुरस्कार जो घेतला तो माणूस सरपंचसुद्धा नाही, साधा ग्रामपंचायतचा मेंबरसुद्धा देखील नाही। पण अकोलीचे सरपंच यांनी इतकं शासन गावात प्रोग्रेस करून हे इतकी उन्नती केली असं दाखवून पुरस्कार घेतलेला आहे। हे म्हणून असं कोणी चालतं का? हे म्हणून माझी शासनाला एकच विनंती आहे, हे जो पुरं जे काय ऑब्झर्वेशन केलं, जो सर्वे केला आहे जो, तर ते तुम्ही अहवाल पाहून यांना पनिशमेंट झाली पाहिजे, हीच माझी गावकऱ्याच्या वतीनं इच्छा आहे। एक सांगायचं तार पण मग सांगून या अधिकाऱ्यांना लोकांना सुद्धा मला सांगायचं की प्लीज आय रिक्वेस्ट यू कोऑपरेशन फॉर माय विलेज। काम करत असताना बी गुड वर्क अँड डू गुड वर्क, काम चांगलं करा आणि जास्तीत जास्त काम करण्याचा चांगला प्रयत्न करा। म्हणून त्यांना मी एकच सांगतो, आता तुम्हाला तर मी आत्तापर्यंत सांगितलं आहे, यू नो ऑल माय होल हिस्ट्री। म्हणजे त्याला गावाचा यू नो ऑल माय होल हिस्ट्री विलेज, म्हणजे माझ्या गावाचा तुम्हाला सगळा इतिहास आता माहीत झालेला आहे। आता यापुढं काय ॲक्शन घ्यायची तुम्ही करू शकतात। बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगता की आमच्या गावामध्ये तुम्ही प्रगती केली, शासनाचा पैसा जो आणला, पैसा जो आणला तो तुम्ही काय केलं? पैसा हा जनतेकरता असतो। आता एखाद्या शेतामध्ये तुम्ही विहीर खादली, तुम्हाला आम्ही दाखवून विहीर खोदली आणि सगळं बजेट उचलून घेतलं, चालतं का ते? याला विकास म्हणतात का? शेततळे खाणलंच नाही,
पैसे उचलून घेतले, आम्ही गावात विकास कर. मग शासनाला तिकडे दिसतंय की अरे बाप ह्या गावात इतका निधी खर्च आहे. आपण परेशकर तुम्ही जे फॉरमध्ये हे तुम्ही जनतेकरता हे कामं केले नाही, तुम्ही फॉर ओनली फॉर हिमसेल्फ. यांनी फक्त स्वतः करता कामं केलेले आहेत, हेच इतकं सांगायचं मला. गावाला शेतात जायला रस्तेसुद्धा नाही. तो मग त्यात पाणी अहो लोकांना पाणी विकत घ्यावं लागायला लागले. 4-4 दिवस 8-8 दिवस पाणी सुटत नाही. रस्त्याचे पूर्ण पैसे उचलून यांनी सगळे रस्ते अर्धवट सोडून दिले. रोजगार शोध अहो तुम्ही समजा रोजगार शोध जनतेचे आपण म्हणतो ना पैसे. अहो 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला तुम्ही दाखवलं हो यांनी. 80 वर्षात त्याचे पैसे कामाला जातात. त्याची तुम्ही पाहणी करा बरं की तुम्हाला दाखवतोच ना आम्ही 80 वर्ष वय आणि तो रोजगार हमीच्या कामाला. अहो 60 मुलगा शाळेत आहे आणि त्याचं नाव रोजगार हमीमध्ये, त्याच्या नावावर पैसे चालतं का असं शासनाला? म्हणून माझी सांगतो सखोल चौकशी करून तुम्हाला जे योग्य वाटलं ती कारवाई करावी हीच माझी इच्छा आहे. ओंकार माणिकराव देशमुख. गावाच्या विकासाबाबत म्हणजे काय, गावात फक्त वरून विकास दिसायला, फक्त गावाच्या तोंडाला विकास आहे, आतमध्ये सगळा भ्रष्टाचार आहे. एका कामावर 2-2 कामाचे पैसे उचलले, 2-2, 3-3 कामाचे पैसे उचलले. निष्क्रिय दर्जाचे काम आहेत. आता चौकशी अधिकाऱ्याने बघितलं, एक पार मारली तर सगळी माती खालून दगडं निघायला लागली. कॉन्क्रीटचा उपयोग नाही, त्याच्यावर पाणी मारलेलं नाही, मेजरमेंटमध्ये नाहीत, लांबी रुंदीमध्ये रस्ते नाहीत, क्वालिटीमध्ये हां मूलभूत सुविधा काय काय भेटतात? 15 दिवसाला प्यायला पाणी भेटतं ना. 15 दिवसाला गावात एकदा प्यायला पाणी भेटते आम्हाला. आरोग्य तपासणीला काय लोक येत नाहीत, ते आम्ही आमचं जाऊन करतो. ह्या मूलभूत सुविधा आहेत आमच्या गावातल्या. स्वच्छता आता तुम्ही बघितली, हे इथं सगळा काळी कचरा, इकडं थोडा कॅमेरा फिरवला तर ही शाळा आहे का, हे शाळेचा परिसर आहे का, पत्र फुटलेले, ही सगळी स्वच्छता. इकडं सगळं कागद कचरा वगैरे पडलेला, इकडली रोड बघा. गव्हर्नमेंटची स्कीमचा लाभ भेटला की आपल्याला काय? अजूनपर्यंत तर माझ्या कुटुंबात मागच्या 50 वर्षापासून अजून एकही गव्हर्नमेंटचा लाभ भेटलेला नाही. मागच्या 50 वर्षापासून घरकुल एज्युकेशन बाबत काहीच नाही. मी सांगतोय ना, मागच्या 50 वर्षापासून माझ्या कुटुंबात एकही सरकारी योजना आलेली नाही. गावात शिक्षण बाबत आणि विशेषतः आम्ही अल्पभूधारक कुटुंब आहे आणि इथं एका घरात 3-3 घरकुलं, एक घर बांधतात त्याच्यावर 3 घरकुलं उचलतात. असा हा सगळा प्रकार आहे गावातला. माझं नाव विजय रुस्तुमराव देशमुख. गावाच्या विकासाबाबत आपला काय मत? गावाच्या विकासाबाबत विकास शासनानं भरपूर निधी दिला, पण गावकऱ्याच्या सरपंच, रोजगार सेवक, ही जी गावातली टीम आहे, ह्या टीमने सगळे कामं बोगस केलेले आहेत. आणि ह्या कामाची चौकशी जर पाहिली तर याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आढळतो, खूप मोठा. एक अंदाजा तर 23-24 कोटीचा. संपूर्ण निधी किती आला होता? 24 कोटी. आणि कामं किती झाले, काय झाले? कामं याच्यामध्ये अंदाजे 40% कामं झाली असतील. हां, 60% काम, 60% काम बोगस आहे, भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये, असं आपलं मत आहे. हो. माझं स्वतःची एक विहीर आहे जी रोजगार हमीमधून मला भेटली होती. ती मी वैयक्तिक केलेली आहे आणि ती वैयक्तिक करून तिचं पूर्ण काम केलेलं आहे शासनाच्या नियमानुसार. 50 फूट विहीर केलेली, तिचे कॅश मी 3 लाख रुपयाला काम केलं, ते काम करून घेतलं. त्याचं मस्टर जे आहे हे रोजगार सेवक आणि BDOने मला दिलं नाही, मस्टर माझे बंद केले. त्याच्यानंतर माझे 2 शेततळे, त्या 2 शेततळ्याचे पूर्ण बिल रोजगार सेवकनं दुसऱ्या माणसाला उचलून दिले. त्याचंही त्याचं फायनल बिल दिलं नाही. आपल्याकडे एव्हिडन्स आहे का त्याचा? हा, हो आहे ना, आहे. मी देऊ शकतो शासनाला कधी. दुसरा, नागरिकाला काय काय सुविधा भेटतात? आपला नागरिकाला शासनाच्या नियमानुसार भरपूर सुविधा दिल्यात शासनानं, पण यांनी त्याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार केला की त्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही, होणार नाही. विहीर ती यांनीच मंजूर करून आणल्या, यांनीच ते 30-35 फूट खांदून दिल्या, 5 फूट बांधून दिल्या. त्या विहिरीची जमीन पडली, त्या विहिरीला पाणीही लागलं नाही 30-35 फुटात. याच्यात खूप मोठा प्रकारे गैरव्यवहार झालेला आहे. लोकांना मूलभूत सुविधा भेटतात की आपल्या? मूलभूत सुविधा भेटतात का? नाही भेटत मग लोकांना. यांची स्वच्छता नाही, यांची एवढी दहशत आहे की लोक यांच्या विरोधात बोलायला पण तयार होत नाहीत. यांची एवढी गुंडागर्दी आहे. कुणी जर यांच्या विरोधात गेलं तर त्यांच्यावर केसेस करणं खोट्या,
त्यांना मारहाण करणं, गाड्या अंगावर घालणं, यांची एवढी दहशत आहे की यांच्या मुकाबल्यात आजपर्यंत कुणी आवाजच उठवला नाही. आणि आत्ता गावकऱ्यांनी कुठं आवाज उठवला तर त्यांनी हे नाटक केलं. हे त्यांच्यावर केसेस करणं, मारहाण करणं, गाड्या घालणं. असं आपलं मत आहे. हो. सुधाकर सोळंकी. सोळंके पाटील. हां, हां. बोला ना. गावाबद्दल आपलं काय मत आहे? गावात विकास, कुठं विकास आहे? कसं स्वतःचा झाला त्यांचा विकास, दुसऱ्याचा काय विकास आहे? गावामध्ये काय विकास? काय विकास नाही. हे जे झालं सारविलं नसते, काय दिसायला नाही काही विकास थिकनेस. कधी झालाय? एक झालं त्याला वर्ष झालं. 1 वर्ष झालं. हां. 23 लाखाचं ते प्ले ग्राउंड आहे. काय आहे त्याच्यात? 23 लाख रुपये. हां. 30,000 झाडे म्हणते. किती झाडे बघा. सगळे गावामध्ये 30,000 आहे. जिवंत म्हणून पुरस्कार भेटला. गावामध्ये विकासाबद्दल, सरपंचबद्दल सगळं खाऊन बसले, सगळं डुप्लिकेटच काम आहे सगळं. इथं फिटनेस बघा, इथं लय हां हे कधी झालं? काम होऊन आता 5-6 महिने झाले असतील. 5-6 महिने झाले. चट उलायला लागले सगळं. फिटनेस लय तर लय 1-1.5 इंचच असन पांगीला निसता माल. स्वच्छता आहे की आपल्या गावामध्ये? स्वच्छता नाही, काय नाही. तुम्हाला दिसायला ना स्वच्छता आहे काही? सगळं पाणी बिणी सगळं साचलेलं आहे. काय म्हणजे फिटनेस काहीच नाही कामाची, सगळं डुप्लिकेटच. चालेल, मूलभूत सुविधा भेटतात की आपल्याकडे? काहीच नाही. काहीच नाही. पाणी नाही, नळ नाही, काय नाही. 15 दिवसात सुटते.